नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी कराळे डी.आर. आणि आपल्या कराळे ट्रिपल 9 चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी बंधूंनो, वेळ न घेता तुम्हाला फार महत्वाची गोष्ट सांगत आहे, कारण सर्वांचीच मानसिकता आहे की काही हवामान अंदाज किंवा हे जे सांगणारे आहेत त्यांचं काय ऐकतं, परंतु सर्वच सारखे नसतात. मागच्याही संदेशमध्ये 2 संदेशमध्ये मी सांगितलेले आहे, गडबड नका करू. पेरणी योग्य पाऊस सध्या तरी होणार नाही आणि मान्सूनचा जो प्रवास आहे, मान्सूनची दिशा जी आहे ती बदललेली आहे. मागच्या माझ्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन तुम्ही ते दोन्ही संदेश तुम्ही पाहू शकता की मान्सून आपल्याकडे 8 तारखेच्या नंतर याची दिशा जी आहे ती बदललेली आहे. हा मान्सूनचा पाऊस कर्नाटक या राज्यामध्ये बरसत आहे. त्याच अनुषंगाने तुम्ही बघत असताल 2-3 दिवसापासून की जे काही कोल्हापूर, सोलापूर वगैरे, सांगली या भागामध्ये हा पाऊस झाला 7-8 तारखेला. परंतु त्याच्यानंतर हा पावसाची दिशा जी आहे ती कर्नाटक, भालकी वगैरे, बिदर वगैरे या परिसरामध्ये होऊन बाकी आंध्र प्रदेशमध्ये जे काही हैदराबाद वगैरे संस्थानामध्ये आहे, या संस्थानामध्ये फार जोरदार पाऊस होत आहे. परंतु या पावसाची खरी जर आवश्यकता आहे तर खानदेश, मराठवाडा आणि विदर्भ यातील शेतकरी आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. परंतु शेतकरी बंधूंनो, अजूनही मान्सूनला पोषक असं वातावरण आपल्या मराठवाड्यामध्ये किंवा विदर्भ असेल किंवा खानदेश असेल या परिसरामध्ये नाही. त्याच्यामुळं गडबड पेरणीची करू नका. चांगला पेरणी योग्य पाऊस जो आहे तो 22 तारखेच्या नंतर होणार आहे. हाही संदेश मी मागच्याच व्हिडिओमध्ये दिलेला आहे. परंतु मागच्या संदेशमध्ये सुद्धा सांगितलं होतं 7 तारखे, तर बऱ्याचशा सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगले जे जे लोकांना फार विश्वास होता अशा लोकांनी सुद्धा सांगितलं होते 7 तारखेपासून 12 तारखेपर्यंत फार मोठा धुवाधार आणि जोरदार पाऊस या मराठवाड्यामध्ये पडणार आहे. त्यामुळे बऱ्याचशा लोकांनी शेततळ्यातलं पाणी सुद्धा सोडून दिलं हो. त्यांचे ऊस आता वाळत आहे, असे व्हिडिओज माझ्यापर्यंत आलेले आहेत. परंतु शेतकरी बंधूंनो, हा निसर्गाचा खेळ आहे आणि निसर्गासोबत आपल्याला शेती करायची. त्याच्यामुळे थोडासा संयम बाळगूनच ही शेती केली तर ती फायद्याची ठरू शकते. तेव्हा हा जो मान्सून आहे, मान्सून कर्नाटक आणि आंध्राकडे तर सरकलेलाच आहे. त्याच पद्धतीनं आपल्याला पाऊस जो आहे तो आतापर्यंतच्या माझ्या अनुमानाने आपल्याकडे विदर्भाकडून येणारा किंवा आंध्र प्रदेशकडून येणारा पाऊस मराठवाडा आणि आपल्या मराठवाडा असेल किंवा महाराष्ट्र राज्याकडचा जो काही पश्चिम भाग असेल किंवा दक्षिण भाग असेल किंवा मध्य महाराष्ट्र असेल, या ठिकाणी फार चांगला पडत असतो. त्याच अनुषंगानं हा जो काही संदेश आहे तो महत्वाचा आहे, कारण उद्या येणारी जी 13 तारीख आहे, या त्या 13 तारखेला सुद्धा वातावरण थोडंसं अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे. परंतु आजच्या परिस्थितीमध्ये तुम्ही बघत असताल की उष्णतामान फार वाढलेलं आहे, तापमानाची तीव्रता वाढलेली आहे आणि या तापमान तीव्रतेमुळे उद्याच्या येणाऱ्या 13 तारखेला विदर्भातला जो काही अमरावती, नागपूर वगैरे जो भाग आहे, या नागपूर परिसरामध्ये, नागपूर आहे, अमरावती आहे, गडचिरोली आहे, भंडारा आहे, या भागामध्ये वादळी वाऱ्यासोबत 13 तारखेला पाऊस होणार आहे. आणि हेच वातावरण थोडंसं कन्सिस्ट होऊन त्याच्या समोर जो आहे आणि 2-3 दिवस उष्णतेचा प्रादुर्भाव जास्त होणार आहे. उष्णता तीव्रतेमध्ये तिच्या उच्चांक पातळीकडे सरकत आहे. जवळपास 42-43 डिग्री सेल्सिअस पर्यंत हे तापमान उद्याच्या येणाऱ्या 18 तारखेपर्यंत होणार आहे. 18 तारखेला परत आपल्या राज्यामध्ये ढगाळ वातावरण होऊन 18 तारखेला मात्र हिंगोली जिल्हा असेल, परभणी जिल्हा असेल, जालना, छत्रपती संभाजीनगर, लातूर या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी अल्प तर काही ठिकाणी जोरदार पाऊस 18 तारखेला पडणार आहे. परंतु या 18 तारखेच्या पावसावरही तुम्ही भरोसा ठेवू नका, कारण 18 तारखेला काही भागामध्ये हा पाऊस पडणार आहे तर काही भाग हा पावसापासून वंचित राहणार आहे, कारण हा मान्सूनचा सर्वदूर असा पाऊस राहणार नाही. कारण याच्यानंतर जो 22 तारखेच्या नंतर 18 तारखेला तर हा पाऊस येईल, या पावसाचं स्वागतच असेल, कारण हा पाऊस आपल्याला विदर्भाकडून येणार आहे. तर हा पाऊस 18 तारखेला मध्य मराठवाड्यामध्ये ह्या 2-4 जे काही जिल्हे सांगितले, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि बीडचा काही भाग, या भागामध्ये हा पाऊस होणार आहे. तसंच 22 तारखेच्या नंतर वातावरणामध्ये चेंजेस होऊन 22 तारखेच्या नंतर एक पावसाला एक चांगली दिशा मिळणार आहे आणि 22 तारखेच्या नंतर आपल्या राज्यामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये हा सर्वदूर पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि या पावसामध्ये शक्यतो पेरणी योग्यच असा पाऊस पडणार आहे. परंतु त्यापूर्वी आजच तुम्हाला सांगतो, जुलै महिन्यामध्ये सुद्धा पाऊस फार अल्प आहे. त्यामुळे आपल्या पिकाची निवड करते वेळेस योग्य ती निवड करावी, कारण यावर्षी पावसाळा कमी आहे हे तर आपल्याला सर्वांनाच मान्य आहे. परंतु कोणत्या महिन्यामध्ये जास्त आणि कोणत्या महिन्यामध्ये कमी, याच्यामुळे हे पीक व्यवस्थापन फार महत्वाचं आहे. जून आणि जुलै
तर सर्वसाधारण पावसामध्ये गेलेलं आहे. जुलै महिन्यामध्ये सुद्धा पाऊस फार कमी राहणार आहे. परंतु जूनपेक्षा थोडासा जास्त पडेल आणि ऑगस्ट महिन्यामध्ये या पावसाची सरासरी हा गाठणारा पाऊस असा ऑगस्ट महिन्यामध्ये पडणार आहे, असं नियोजन आपलं असावं. आणि आतापर्यंत दिलेले संदेश व्यवस्थित तुम्ही ऐकत आहात व इतरांना शेअर सुद्धा करत आहात. तेव्हा शेतकरी बंधूंनो, आपण दिलेला जो प्रतिसाद आहे तो माझ्यासाठी महत्वाचा आहे. काही लोक क्वचित आणि काही लोक मानसिक त्याचा त्यांचाच तो वेगळा असतो, की आपण काही बोलतो आणि त्यांना ते काही समजत नाही. त्यांचा काही वेगळा विचार असतो. त्या लोकांनी कृपया अ, आपलं जे मत आहे ते मत तुम्ही बिनधास्त कॉमेंटमध्ये मला सांगू शकता, की आपल्या तिथे पाऊस केव्हा आणि कशी परिस्थिती राहणार आहे ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. तोपर्यंत मी आपली रजा घेतो. 13 आणि 18 तारखेला 13 तारखेला विदर्भाचा भंडारा, नागडचिरोली, अमरावती, नागपूर या ठिकाणी पाऊस पडणार आहे. बाकी ठिकाणी नाही. उष्णता वाढणार आहे. तसंच 18 तारखेला आपल्या राज्यामध्ये ढगाळ वातावरण राहून काही 3-4 जिल्ह्यामध्ये अंशतः सर्वसाधारण पाऊस पडणार आहे. असे जिल्हे वाहून जाणार आहेत, नदी-नाल्या वाहणार आहेत, ओढ्याला पूर येणार आहे असं काही होणार नाही. तेव्हा 22 तारखेच्या नंतरचा सर्वसाधारण पाऊस आपल्या फायद्याचा राहणार आहे. हा संदेश इतर शेतकऱ्यांपर्यंत आवर्जून पोहोचवा. कारण हवामानाचा अचूक अंदाजा देण्याचा मी तुम्हाला या माझ्या या चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न करतो. तोपर्यंत मी माझा रजा घेतो. पुढील संदेश लवकरच तुमच्या सेवेमध्ये. धन्यवाद.